गुरुवारी सायंकाळी अभिषेक गोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। काल त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार ही करण्यात आलं। आज आपण जर बघितलं तर मी सध्या त्यांच्या घराशेजारी आहे। पूर्णपणे तणावपूर्ण शांतता संपूर्ण ठिकाणी पसरलेली आहे। काल दहिसर या भागामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता। आता आज सकाळपासून दुकानं हळूहळू सुरू झालेली आहेत। आपण जर ह्या त्यांच्या निवासस्थानी बघितलं तर बाजूलाच पोलिसांचाही कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे। कस्तुरबा पोलिसांनी येथे बंदोबस्त ठेवलेला आहे। 3 गाड्या ज्या आहेत या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। कोणताही अनुचित प्रकार होऊ नये कारण की कार्यकर्ते जे आहेत हे खूप भडकलेले आहेत, त्यामुळे त्यांच्या हातून काही घडू नये यासाठी हा पोलीस बंदोबस्त पूर्णपणे तैनात आहेत। अभिषेक गोसाळकर यांचं संपूर्ण कुटुंब हे राजकारणामध्ये सक्रिय आहेत। विनोद गोसाळकर जे माजी आमदार आहेत, उद्धव ठाकरे गटाचे ते उपनेतेही आहेत। अशा ठिकाणी या गोसाळकर परिवारांच्या सात्वनासाठी आज जे आहेत लोक या ठिकाणी जमणार आहेत। अनेक जण सात्वनासाठी येणार आहेत कारण की गोसाळकर कुटुंब पूर्णपणे राजकारणामध्ये तसंच समाजकारणामध्ये हे सक्रिय होतं मानणारा त्यांचा चाहता वर्ग आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे आज या घरी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमणार आहेत, त्यांचे पदाधिकारी नातेवाईक हे जमणार आहेत आणि त्यामुळे येथे काही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी पोलीस बंदोबस्तही आज ठेवण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन अनुप रस्तोगीसह प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, दहिसर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।